जय शिवराय मित्रांनो राज्यातील लाखो वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि खुशखबर देणारा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आता या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा सातबारा मिळणार आहे। या शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा याचबरोबर कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, फार्मर आयडी या सर्व बाबींचा लाभ मिळणार आहे। आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. 10 जुलै 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून आता या वनपट्टाधारक शेतकऱ्यांची नोंद ही सातबाऱ्यावरती घेतली जाणार आहे। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या नोंदी सातबाऱ्यावरती इतर हक्कामध्ये घेतल्या जातात। त्याच्यामुळे त्यांना पीक विमा, पीक कर्ज किंवा इतर कृषी योजनाचा लाभ अशा बाबींचा लाभ मिळत नाही। आणि याच अनुषंगाने या शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व बाबींचा लाभ देण्यासाठी हा एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। शासन निर्णय आपण पाहू शकता। जे काही शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या नोंदी सातबाऱ्यावरती घेण्यासाठी स्वतंत्रपणे गाव नमुना नंबर 7E आणि पिकाची नोंद घेण्यासाठी गाव नमुना नंबर 12E घेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आज या 10 जुलैच्या जी.आर. नुसार मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्या प्रकरणामध्ये ऑलरेडी त्या शेतकऱ्यांना वन हक्काची मान्यता मिळालेली आहे, त्यांच्या नोंदी इतर हक्कामध्ये लागलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याला नोंदी घेत असताना त्यांच्या नोंदी 7E आणि त्यांच्या पिकाच्या नोंदी 12A घेण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करायची आहे। आणि ज्या ठिकाणी सातबारा अभिलेख उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी वन विभाग आणि महसूल विभागाने 31 डिसेंबर 2026 पर्यंत संयुक्तिक सर्वे करून सदर वन जमिनीचे सातबारा अभिलेख तयार करण्याची कारवाई करावी, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे ज्या जमिनीचे सातबारा उपलब्ध नाहीत अशा वनपट्टाधारकाच्या बाबतीत वन विभागाकडून वनपट्ट्यावरती कंपार्टमेंट क्रमांक नमूद करण्यात आलेले आहेत। अशा प्रकरणामध्ये कंपार्टमेंटचा जमाबंदीचा प्रस्ताव वन विभागाने भूमी अभिलेख विभागाला सादर करावा, भूमी अभिलेख विभागाकडून जमाबंदीची प्रक्रिया पूर्ण करावी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून या विहित प्रक्रियेनुसार या ज्या काही नोंदी आहेत त्या 7E आणि 12E घेण्याच्या प्रक्रिया पार पाडाव्यात, अशा प्रकारच्या सूचना देखील याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे वन हक्कांना जी काही मान्यता असेल ती मान्यता देऊन ती विहित केल्यानंतर त्यांची नोंद अधिकार अभिलेखामध्ये स्वतंत्र 7E आणि 12E मध्ये घेण्याच्या नोंदी घेण्यात येतील आणि त्याच्यासाठी जिल्हास्तरीय वन हक्क समितीकडील उपलब्ध मूळ दस्तऐवज आणि अधिकार अभिलेख यामधील नोंदीचा आधार घेतला जाणार आहे। आता या नोंदी घेतल्या जात असताना याच्यामध्ये एक महत्त्वाचा असा शेरा नमूद केला जाणार आहे। तो शेरा असणार आहे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 कलम 4(1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या हक्क वारसागामी असेल, मात्र अन्य संक्राम्य किंवा हस्तांतरित नाही। याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जमिनीचे इतर व्यवहार करायला शक्य होणार नाही। वारसाच्या प्रक्रिया वगैरे ज्या असतील त्या पुढे याच्या अंतर्गत सुरू राहू शकतील। या वनपट्टा धारकांसाठी गाव नमुना नंबर 7 आणि 12E मध्ये नोंदी झाल्यानंतर या नोंदीला अधिकृत पीक नोंद म्हणून ग्राह्य धरून या वनपट्टा धारकांना शेतकऱ्याप्रमाणेच कृषी विभागाच्या अनुदान योजना, पीक विमा, कर्ज सवलती, पीक कर्ज, नैसर्गिक नुकसान भरपाई, फार्मर आयडी आणि इतर सर्व कृषी योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया पार पाडली जावी, अशा प्रकारच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। ज्या प्रयोजनासाठी वन हक्क दावा मान्य करून वनपट्ट्याचे वाटप करण्यात आले आहे त्याच प्रयोजनासाठी वन हक्क दाव्याअंतर्गत जमिनीचा वापर करण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे राज्यातील लाखो वनपट्टाधारक शेतकऱ्यांना आता राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत असा हा जी.आर. निर्गमित करून एक मोठा दिलासा दिलेला आहे, ज्याच्यामुळे आता या इतर हक्कामध्ये नोंदी असलेल्या शेतकऱ्यांच्या नावे आता त्यांच्या हक्काचा सातबारा बनणार आहे आणि या शेतकऱ्यांना या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे। मित्रांनो, हा जी.आर. आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। धन्यवाद।